फळांचे फायदे बरेच आहेत आणि ते आपल्या सर्वांना माहीतच आहे, परंतु आज मी ज्या फळाविषयी बोलत आहे त्या फळाबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. ड्रॅगन फळ असे या फळाचे नाव आहे. नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण इथे ड्रॅगन फ्रूट्सपासून मिल्क शेक, चटपटीत सरबत आणि मिक्स फ्रूट चाट बनवणार आहोत. चला तर याला सुरुवात करूया. आधी आपण चटपटीत सरबत बनवूया. साठी इथे आपण ड्रॅगन फ्रूट्सचे काही तुकडे मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत. त्यामध्ये 2 बर्फाचे तुकडे घालायचे, त्यामध्ये काळी मिरी घालायची, थोडी पुदिन्याची पाने घालायची, भाजलेली जिरा पावडर घालायची, चाट मसाला घालायचा. साहित्य आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे. ते मी वाळलेला पुदिना घातलेला आहे, ताजा घेतला तरी चालेल. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि साखर घालायची. चवीनुसार काळं मीठ घालायचं. सर्व साहित्य चवीनुसार कमी जास्त करू शकता. झाकण लावून मिक्सरला फिरून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं चटपटीत असं ड्रॅगन फ्रूट्सपासून सरबत किंवा ज्यूस तयार झालेला आहे. आता आपण बनवूया मिल्क शेक. इथे हे आपलं ड्रॅगन फळ आहे, ते आता मधोमध कापून घ्यायचं. साल काढायला अगदी सोपी आहे. केळाप्रमाणे साल निघते याची. फळामध्ये व्हिटॅमिन सी आहे, त्याचबरोबर कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न आणि व्हिटॅमिन बी सुद्धा आहे. त्याचबरोबर 90% पाणी सुद्धा आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या फळाचे नियमित सेवन करायला पाहिजे. याने साखर नियंत्रित राहण्यास मदत होते, तसेच रोगप्रतिकारशक्तीसुद्धा सुधारते. इथे आपण ड्रॅगन फ्रूट्सचे काही तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत. चवीनुसार साखर घालायची, 2-3 बर्फाचे तुकडे घालायचे आणि आपल्याला जेवढे ग्लास बनवायचं आहे त्या अंदाजाने दूध घालायचं आणि मिक्सरला फिरवून छान बारीक करून घ्यायचं. अशा प्रकारे आपला हा मिल्क शेकसुद्धा तयार झालेला आहे. झटपट तयार होणारं सरबत आणि मिल्क शेक तयार झालं. आता आपण बनवूया मिक्स फ्रूट चाट. तर छान ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे आणि त्यावर ड्रॅगन मिल्क शेक घालायचं आणि छान आस्वाद घ्यायचा. ह्या फळाच्या नियमित सेवनाने पचनक्रिया तर सुधारते, शिवाय हिमोग्लोबिनसुद्धा वाढते, तसेच कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होण्यास मदत होते. ह्याच्या नियमित सेवनाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मधुमेहाच्या लोकांनी साखर न घालताच प्यायचं. आता बघूया सर्वांना आवडणारी अशी चटपटीत मिक्स फ्रूट चाट. ह्या चाटमध्ये आपल्या आवडीनुसार कोणतेही फळं घालू शकता किंवा जे फळं उपलब्ध असतील ते फळं वापरायचे. आता इथे आपलं सफरचंद घालून झालेलं आहे, पेयर घालून झालेलं आहे. एका केळीचे कापसुद्धा करून घ्यायचे. एक मोसंबी काप करून घेतलेली आहे. काही डाळिंबाचे दाणेसुद्धा घेतलेले आहेत. आता आपलं ड्रॅगन फ्रूट्सचे सुद्धा काप करून घ्यायचे. आता सर्व फळं घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर, चाट मसाला, काळं मीठ, थोडी काळी मिरी पावडर, थोडी पुदिना पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस. सर्व साहित्य आपल्याला चवीनुसार कमी जास्त करता येतं. मिक्स करायचं. अशी झाली ही आपली मिक्स फ्रूट चाट तयार. चटपटीत लागते चवीला. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. तुम्ही यामध्ये सहजसुद्धा घालू शकता. थोडा आल्याचा रससुद्धा चालेल. अतिशय स्वादिष्ट अशी लागणारी चाट तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.